सभोयात राजकीय टॉप 9 बात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी दादांची इच्छा होती, मीही तसं बोललेले होते। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मात्र एनसीपी नेत्यांच्या मनात तसं नाही हे समजल्यानं त्यावर पडदा पडला। दोन्ही एनसीपी एकत्र येण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। वंदे मातरम गीताचा अपमान करणं म्हणजे भारताच्या सांस्कृतिक अखंडतेचा अपमान केल्यासारखं। वंदे मातरम गीताचा अपमान करणाऱ्या सोनिया गांधींवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी। गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार होता। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर महादेव जानकरांचं वक्तव्य। गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते। महादेव जानकरांची माहिती। पृथ्वीराज चव्हाणांच्या डोक्यावर परिणाम झाला। पृथ्वीराज चव्हाणांना गांभीर्यानं घेऊ नका, अमित साठम यांची प्रतिक्रिया। तर विकास कामांसाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी लागते। सर्व राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत असतात। फडणवीस आणि मोदींच्या भेटीवर साठमांचं वक्तव्य। देवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावं, जयकुमार गोरेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चेला उधाण। सध्या साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत। रोहित पवारांसह पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीला। एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा, रोहित पवारांची मागणी। बिहारमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होण्याची रोहित पवारांनी भीती व्यक्त केली। हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरून अभिजित दिपकेंचा 7 दिवसांचा अल्टिमेटम। आठवड्याभरात हायकोर्टानं फेरपरीक्षा घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारणार। अभिजित दिपकेंचा परीक्षार्थींचा इशारा। अभिजित दिपकेंचा स्कूल ठीक करो अभियानानंतर शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात। दिपकेंच्या संतूक पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती सुरू। दिपकेंच्या अभियानानंतर दुसऱ्याच दिवशी शाळेत सीसीटीव्ही बसवले, खिडकीच्या फुटलेल्या काचाही काढल्या, नवीन काचा बसवण्याचं काम सुरू। राज्यभरात ओबीसी आरक्षित सरपंचांची संख्या 512 न कमी करणार। ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण 50% आत ठेवण्याचे आदेश। राज्य निवडणूक आयोगाचं ग्रामविकास विभागाला आदेश। ग्रामविकास विभागाकडून 15 जिल्ह्यातील ओबीसी सरपंच पदांचे सुधारित आदेश निर्गमित। आता वयात मोठ्या टॉप 9 बात। स्वातंत्र्य दिनापूर्वी दहशतवादी कट उधळला। ISIS पुरस्कृत शहजाद भट्टी नेटवर्क उद्ध्वस्त। अमित शहा यांची माहिती। या नेटवर्कशी संबंधित 200हून अधिक हस्तकांना अटक, तर चौकशीसाठी 253 जण ताब्यात। जनगणमन हटवून वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा द्या। शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची अजब मागणी। त्यामुळे ते आपले राष्ट्रगीत असू शकत नाही असा दावा त्यांनी केला। MMRD अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदेंची मागणी। हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची धनंजय शिंदेंची मागणी। सर्व परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा, धनंजय शिंदेंचं वक्तव्य। बीजेपी नंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ। 24 तासात 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स। मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला होता। वानगावमध्ये एसी लोकलच्या दुरुस्तीसाठी डेपो उभारणीला वेग। MUTP 3 आणि MUTP 3A अंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जाणार। मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून 371 कोटी 49,90,000 रुपयांची निविदा। मुंबईमध्ये भाजप नगरसेविकेच्या ऑफिस बाहेरील राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उतरवला नाही। गोरेगाव पूर्वेकडील भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांच्यावर कारवाईची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर कारवाईची मागणी। दिंडोशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांच्या जॅकेटला उलटा तिरंगा लावल्याचं समोर। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात खोतकरांचा जॅकेटवर उलटा तिरंगा, खोतकरांच्या कृतीवर टीकेचा भडीमार। कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये मालेगावमधील सुरेश पवार यांची फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 6 संशयितांना अटक। आरोपींकडून 35 लाखांची फसवणूक, 300 कोटींची बनावट टेंडर प्रक्रिया दाखवून पवार यांची फसवणूक।